हॅलो, मी रंभा. स्वागत आहे तुमचं माझ्या सुंदर आणि एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आज ना तुळशी मातेचा विवाह करायचा होता, तर सगळी तयारी करून ठेवली होती. तुळशी मातेला सुंदर अशी पिवळ्या कलरची ना साडी घातलेली आणि ना दरवर्षी मी अशा पद्धतीने तुळशीचा विवाह करत असते. तर ब्राह्मण काका येणार होते, त्याच्या आधी चला म्हटलं सगळी तयारी करून घ्यावी. तर ब्राह्मण काका यायच्या आधी सगळी तयारी करून घेतली. छान अशी देवीला तुळशी मातेला साडी सुद्धा घातली. सगळे साहित्य आणलेलं ते सुद्धा तिला घातलं. सुंदर असं ना काळ्या डोरला आणलं होतं तिला. तर छान असं घालून घेतलं. बांगड्या आरसा वगैरे सगळं छान असं ठेवून दिलं. आणि जे फळं असतात ना, कवड बोरं आवळा चिंच, तेही मी छान असं ठेवून दिलं. आणि तुपाचा दिवा सुद्धा लावून घेतला. मग ब्राह्मण काका आल्यानंतर फक्त अभिषेक वगैरे छान असं लग्न वगैरे लावून देतात ना. मग चला म्हटलं आधीच छान अशी ना तयारी करून ठेवली, तर मग ब्राह्मण काका आल्यानंतर काही होत नाही. तर दरवर्षी मी अशीच तुळशीचं लग्न लावत असते. तर खूप छान दिसत होतं आणि घरच्यांना सुद्धा सगळ्यांना खूप छान वाटली तुळशी माता. तुम्हाला सुद्धा कशी वाटते ना, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर तुळशीला साडी कशी दिसते तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर ब्राह्मण काका आले. ब्राह्मण काकाने सगळ्यात प्रथम ना गणपती बाप्पांचा अभिषेक केला, नंतर तुळशी मातेचा केला. छान असं सगळे अभिषेक करून घेतले. कृष्णाचा सुद्धा अभिषेक केला, कारण ना तुळशीचा विवाह ना कृष्णाबरोबर लावतात ना. छान असा तुळशीचा पण आणि ना कृष्णाचा सुद्धा अभिषेक करून घेतला. छान असं सगळं करून घेतलं. आणि ना कसं आहे ना, खूप प्रसन्न वातावरण वाटतं. सगळी तयारी करून ठेवली होती आणि छान असं ना म्हणजे वातावरण पण छान. आणि ना टीव्हीला सुद्धा एका साईडला ना छान असे मंत्र पण लावून दिले होते आणि ब्राह्मण काकांचं सुद्धा चालू होतं छान असं. तर खूप छान वाटलं. सगळे आम्ही ना ऐकाय बसलेलो. तर पल्लवी, आरव आणि आजी सगळे बसलो होतो. सगळ्यांना ना मी साडी नेसवलेली तुळशी मातेला खूप आवडली बरं का. आणि छान अभिषेक केल्यानंतर ना सगळ्यांनी तुळशी मातेची ना आरती सुद्धा केली. तर मध्येच ना मग नंदेचा मुलगा आणि ना मुलगी आली होती. मग त्यांना सुद्धा तुळशी मातेच्या विवाहाला ना मान भेटला. तर सगळ्यांनी मिळून ना छान अशी ना तुळशी मातेची आरती सुद्धा केली. सगळ्यांचे ना तुळशी मातेचं लग्न सुद्धा झालं असेल तर माझ्या तुळशी मातेचं लग्न कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे ना व्हिडिओ पण कसे वाटतात ना ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगत जा. आणि व्हिडिओला एक लाईक पण करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ना ते पण तुम्ही मला ना कमेंटद्वारे सांगा. तर भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद.